Good afternoon, everyone. This is our next lecture on biomaterials. Today, we will start our second new point from a biomaterial, which is processing of biomaterial. Processing of biomaterials. The biomaterials such as metals, alloys, glasses, glass ceramics, polymers, and composite. These are the classification of a biomaterials. Metals, alloys, glasses and glass ceramics, polymers and composites. These are the classification of biomaterials. These composites are these biomaterials are prepared by using a conventional technique. In order to use the biomaterials for different medical applications. म्हणजे हे काही जे बायोमटेरियल्स आहेत, मेटल्स, अलॉय, ग्लास सिरॅमिक्स, पॉलिमर, कंपोजिट, हे मेडिकलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने यूज होणार आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने यूज होणार आहेत म्हणून आपण ते वेगवेगळ्या टेक्निकने ते बायोमटेरियल्स हे तयार करणार आहोत. द इंजिनियर इज ऑल्सो व्हेरी मच इंटरेस्टेड इन ए बायोलॉजिकल मटेरियल्स सच ॲज लेदर, लाईमस्टोन, बोन, हॉर्न, वॅक्स. म्हणजे जे काही सायंटिस्ट आहेत जे बायोमटेरियल्सवर स्टडी करतात, दी सायंटिस्ट इज ऑल्सो व्हेरी मच इंटरेस्टेड इन दिस बायोलॉजिकल मटेरियल such as leather, limestone, bone, horn, waxes. In ancient time, ancient men used wood for many purposes. म्हणजे जे काही आधीची लोक होते, आधीची जी लोक होती ती हे लाकूड जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते उपयोग करत होते. Ancient time, man used a wood for many purposes. Wood is a fibrous combination of hydrocarbon, cellulose and lignin. हे जे काही वूड आहे हे कशापासून बनलेलं आहे तर हे हायड्रोकार्बन, सेल्युलोज अँड लॅग्निन ह्या 3 घटकापासून हे वूड हे तयार झालेलं आहे. अपार्ट फ्रॉम दीज कंपोनंट्स ए स्मॉल अमाऊंट ऑफ गन, स्टार्च, रेझिन, वॅक्स अँड ऑर्गॅनिक ॲसिड आर ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे हे जे काही वूड आहे, म्हणजे जे फ्रेश वूड आहे, फ्रेश वूड कसं असते, थोडं ओल असतं, यामध्ये काय काय प्रेझेंट आहे तर गन, स्टार्च, रेझिन, वॅक्स अँड ऑर्गॅनिक ॲसिड are also present. This is about wood. Wood is classified as softwood and hardwood. 2 टाईपचे वूड आहेत, एक आहे ते सॉफ्टवूड आहे आणि दुसरं आहे ते हार्डवूड आहे. फ्रेश वूड कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर. म्हणजे जे काही सजीव जिवंत झाड आहे, जिवंत झाडाचे एखादी जर फांदी तोडली तर ती कशी असणार आहे, ओली असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो फ्रेश वूड. अँड दिस फ्रेश वूड कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर अँड आफ्टर सीझनिंग इज डन टू ड्राय आउट दी वूड. शिजनिंग याचा अर्थ असा की ते लाकूड वाळवल्यानंतर आपण कशासाठी वाळवतोय तर ते लाकूड ड्राय करण्यासाठी. द डिफेक्ट सच ॲज क्रॅक्स, ट्विस्ट, वॅप ETC मे ऑकर्स इफ प्रॉपर सिजनिंग इज नॉट डन. म्हणजे ते प्रॉपर पद्धतीने जर नाही वाळवलं लाकड तर त्यामध्ये काय येऊ शकते, त्या लाकडामध्ये क्रॅक्स येऊ शकतात, ते लाकूड ट्विस्ट होऊ शकतं, वॅप होऊ शकतं, एवढे त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. दिस अबाउट वूड. नेक्स्ट हे वूडबद्दल काही माहिती सांगितली आणि नेक्स्ट माहिती आहे ती स्किनबद्दल आहे, ॲनिमलच्या स्किनबद्दल. द स्किन ऑफ ॲनिमल आफ्टर क्लिनिंग अँड टॅनिंग The skin of animal after cleaning and tanning operation is done is called a leather. म्हणजे जी काही प्राण्यांची स्किन आहे ती स्किन काढून ती क्लिनिंग केली, नंतर टॅनिंग केली तर त्याला नंतर जे काय तयार होणार आहे आपण त्याला काय म्हणतोय तर लेदर म्हणतोय. अँड दिस लेदर वॉज युज्ड ॲज ए क्लोथिंग बाय एन्सेंट मॅन. म्हणजे जे काही आधीच्या काळातली माणसं होती तर हे लेदर क्लॉथ म्हणून यूज करत होते. Today also it is used for making a belts, boxes, पर्सेस, शूज. आधीच्या काळात लोक जे काही ॲनिमल स्किन होती त्याचा क्लोथ म्हणून यूज करत होती. नाव टुडे लेदरचा यूज कशासाठी होतो आहे तर तो बेल्ट्स तयार करण्यासाठी, बॉक्सेस तयार करण्यासाठी, पर्सेस तयार करण्यासाठी आणि शूज तयार करण्यासाठी, अजून भरपूर असे काही यूज आहेत लेदरचे. टॅनिंग इज युजड फॉर ए प्रिझर्विंग लेदर. म्हणजे हे लेदर आहे हे जास्त काळ टिकवण्यासाठी जे टॅनिंग ह्या पद्धतीचा उपयोग केला जातो आहे.
देर आर टू टाइप्स ऑफ टॅनिंग टेक्निक्स युज्ड फॉर दी लेदर प्रिझर्विंग. म्हणजे लेदर प्रिझर्व करण्यासाठी तिथं दोन पद्धतीच्या टॅनिंग प्रोसेस आहेत. फर्स्ट इज व्हेजिटेबल टॅनिंग अँड सेकंड इज क्रोम टॅनिंग. जे काही ॲनिमलची स्किन आहे ती स्किन प्रिझर्व करून ठेवण्यासाठी दोन पद्धती आहेत, दोन टेक्निक आहेत. फर्स्ट इज व्हेजिटेबल टॅनिंग अँड सेकंड इज क्रोम टॅनिंग. इन व्हेजिटेबल टॅनिंग, इन दिस टेक्निक, लेदर इज मेड बाय soaking the skin in a tanning liquid for many days and then drying to condition the leather. म्हणजे या व्हेजिटेबल टॅनिंगमध्ये काय केलं जातं आहे, जे काही लेदर आहे ते एका टॅनिंग लिक्विडमध्ये भिजत ठेवलं जाते. सोकिंगचा अर्थ असं काय, भिजत ठेवणे. भिजत ठेवण्यासाठी काही दिवसासाठी ते भिजत ठेवलं जाते आणि नंतर ते ड्राय केल्यानंतर हे लेदर तयार होते. फर्स्ट व्हेजिटेबल टॅनिंग. इन दिस टेक्निक लेदर इज मेड बाय सकिंग ए skin in a tanning liquid for many days and then drying to a condition the leather. And second technique is a chrome technique, chrome tanning. In this technique, leather is made by pickling the skin in a acid solution. यामध्ये काय केलं जातं आहे, जे काही लेदर आहे, जे काही ॲनिमलची स्किन आहे ती ॲसिड सोल्युशनमध्ये भिजत ठेवली जाते अँड देन रिव्हॉल्विंग इन ए ड्रम विच कंटेन क्रोमियम साल्ट सोल्युशन. आणि नंतर ती स्किन एका कंटेनरमध्ये टाकली जाते की ज्याच्यामध्ये क्रोमियम साल्ट सोल्युशन आहे. आणि आफ्टर दॅट लेदर इज ड्रायड अँड रोल्ड. आणि त्यानंतर ते लेदर जे आहे ते ड्राय केलं जाते आणि ते रोल केलं जाते. हे आहे ती सेकंड टेक्निक आहे. फर्स्ट इज व्हेजिटेबल टॅनिंग, सेकंड इज क्रोम टॅनिंग. दिस इज अबाउट दी स्किन. प्रोसेसिंग ऑफ बायोमोटरमध्ये फर्स्ट आपण बघितला वूड. वूड कसं तयार होतं आहे, कशापासून तयार होतं आहे, हायड्रोकार्बन, सेल्युलोज, लेगिन्स. त्याच्यामध्ये अजून काय काय असते, गन, स्टार्च, रेजिन, वॅक्स, ऑर्गॅनिक. दोन टाईपचे वूड आहेत, सॉफ्टवूड, हार्डवूड. मग त्या डिफेक्टिव्ह येऊन यासाठी ते सिजनिंग कसं केलं जातं हे आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघितलं. सेकंड होता तो स्किनचा, ॲनिमल स्किनचा. अँड ॲनिमल स्किन जर प्रिझर्व करून ठेवायचे असेल तर तिथे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट इज व्हेजिटेबल टॅनिंग, सेकंड इज क्रोम टॅनिंग. दिस इज अबाउट स्किन. नाव नेक्स्ट इज next material is a limestone, an important material which is not organic but has a biological origin is limestone. म्हणजे एक असं मटेरियल की जे ऑर्गॅनिक नाही पण त्याचे बायोलॉजिकल फील्डमध्ये त्याचे खूप ॲप्लिकेशन आहेत. ऑर्गॅनिक मीन्स ऑर्गॅनिक आपण कशाला म्हणतो की ज्या मटेरियलमध्ये कार्बन आणि हायड्रोजन चेन असते त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो. बट लाईमस्टोनमध्ये कार्बन हायड्रोजन चेन नाही, त्यामुळे ते ऑर्गॅनिक मटेरियल नाही. अँड इम्पॉर्टंट मटेरियल विच इज नॉट ऑर्गॅनिक बट हॅज ए बायोलॉजिकल ओरिजिन इज लाईमस्टोन. इट चिपली कन्स्टिस्ट ऑफ सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. ह्याच्यामध्ये काय असतं तर कॅल्शियम कार्बोनेट असतं. लाईमस्टोनमध्ये कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेलं असतं. इट इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चर द सिमेंट. हे लाईमस्टोन कशासाठी यूज केलं जातं तर सिमेंट तयार करण्यासाठी. लाईमस्टोन म्हणजे काय तर चुनखडी. हे सिमेंट तयार करण्यासाठी यूज केलं जातं. प्युअर फॉर्म ऑफ लाईमस्टोन, इन ए प्युअर फॉर्म ऑफ लाईमस्टोन इज युज्ड ॲज ए प्लग्स इन ए आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज. आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये लाईमस्टोन हे प्लग्स म्हणूनही यूज केलं जातं. दिस इज अबाउट लाईमस्टोन. फर्स्ट आपण बघितलं वूड, सेकंड बघितलं स्किन ऑफ ॲनिमल, थर्ड इज लाईमस्टोन अँड नेक्स्ट इज ए बोन म्हणजे प्राण्यांची हाडं. बोन्स ऑफ ॲनिमल वेअर यूज टू मेक ए टूल्स अँड वेपन्स इन ए अर्लियर डे. म्हणजे आधी काय होत होतं, जे काही बोन्स आहेत ॲनिमलचे ते टूल्स आणि काही शस्त्र बनवण्यासाठी त्याचा यूज केला जात होता. दे आर लॅमिनेट्स ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स, फॉस्फेट अँड कार्बोनेट ऑफ कॅल्शियम. म्हणजे हे जे बोन आहेत हे कशापासून बनलेले आहेत, ते कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट्सपासून बनलेले आहेत. दे आर लॅमिनेट ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, फॉस्फेट अँड कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम. मीन्स कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेटपासून हे बोन्स तयार झालेले आहेत. बोन्स आर स्ट्रॉंगर इन कॉम्प्रेशन ॲज कम्पेअर टू टेन्शन. म्हणजे काय जे मेकॅनिकल प्रॉपर्टी आहेत त्यामध्ये सांगितलं की कॉम्प्रेशन मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये जे बोन्स आहेत स्ट्रॉंगर आहेत ॲज कम्पेअर टू दी टेन्शन. दिस अबाउट मेकॅनिकल प्रॉपर्टी. इन मॉडर्न डेज bones are used for the manufacture of roll, gelatin,
म्हणजे हे जे यूज सांगितलेलं आहे इथं बोनचं. काय बघितलं आपण बोनमध्ये, बोन ऑफ ॲनिमल वेअर युज्ड टू मेक इट टूल्स अँड वेपन्स इन अर्लियर डे, अँड दीज बोन्स आर मेड अप ऑफ calcium phosphate and calcium carbonate, and bones are stronger in compression as compared to the tension. This is about bone. Our bones and teeth are made from a naturally formed ceramic known as hydroxyapatite. म्हणजे जे काही मानवाचं दात आहेत किंवा हाडे आहेत हे कशापासून बनलेले आहेत, तर ते नॅचरली फॉर्म्ड सिरेमिक्स नोन ॲज ए हायड्रॉक्सीॲपेटाईट. हायड्रॉक्सीॲपेटाईट ह्या मटेरियलपासून तयार झालेले आहेत बोन्स अँड टीथ्स. ए नंबर ऑफ आर्टिफिशियल ऑर्गन्स, बोन्स, रिप्लेसमेंट पार्ट्स, cardiovascular stents, orthodontic brasses, and other components are made using a different plastic, titanium alloys and a non-magnetic stainless steel. म्हणजे जे शरीरामध्ये काही आपल्याला आर्टिफिशियली लागतात पार्ट्स, बोन्स रिप्लेसमेंट म्हणजे काही पार्ट रिप्लेस केलेले आहेत. कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे जे काही हार्ट सर्जरी केले जातात, हार्ट सर्जरीमध्ये नवीन अशा शिरात ह्या तयार करावं लागतात. ते कशापासून केले जातात, हे कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ ह्या प्लास्टिक, टिटॅनियम अलॉय अँड स्टेनलेस स्टील, नॉन मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील हे मटेरियल वापरून ह्या तयार केल्या जातात. दिस इज अबाउट दी प्रोसेसिंग ऑफ बायोमटेरियल. प्रोसेसिंग ऑफ बायोमटेरियलमध्ये आपण काय बघितलं, सुरुवातीला बघितलं बायोमटेरियलचे कोणते कोणते टाईप्स आहेत ते बघितले. मेटल्स, अलॉय, ग्लासेस, ग्लास सिरेमिक्स, पॉलिमर्स, कंपोजिट्स. नंतर बघितलं वूड. फर्स्ट बायोमटेरियल बघितलं आपण वूड. मग ते वूड कशापासून तयार झालेलं आहे, सॉफ्ट वूड म्हणजे काय, हार्ड वूड म्हणजे काय हे पण बघितलं. नेक्स्ट बघितलं आपण स्किन अँड स्किन प्रिझर्व करण्याच्या काही टेक्निक. तर फर्स्ट टेक्निक होती व्हेजिटेबल टॅनिंग, सेकंड इज क्रोम टॅनिंग. दिस अबाउट स्किन. नेक्स्ट बघितलं आपण लाईमस्टोन. लाईमस्टोन हा कशापासून बनलेला आहे, तर त्या कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेला आहे लाईमस्टोन. लाईमस्टोन कशा यूज होतो, तर ते मॅन्युफॅक्चर ऑफ सिमेंट. अँड प्युअर फॉर्म ऑफ लाईमस्टोन इज यूज्ड इन ए प्लग्स इन आयर्न अँड स्टील इंडस्ट्री. दिस इज अबाउट लाईमस्टोन. नेक्स्ट बघितलं आपण बोन. बोन ऑफ ॲनिमल. ते कशापासून तयार झालेले आहेत, तर कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेले आहेत, आणि त्याच्या एका मेकॅनिकल प्रॉपर्टीबद्दलही बघितलं. आणि नेक्स्ट बघितलं आपण ह्युमन बोन अँड ह्युमन टीथबद्दल. ते जे काही ह्युमन बोन अँड ह्युमन टीथ आहेत ते कशापासून फॉर्म झालेले आहेत, तर हायड्रॉक्सीॲपेटाईट ह्या मटेरियलपासून तयार झालेले आहेत. नेक्स्ट बघितलं ज्या काही आपल्या शरीरामध्ये काही आर्टिफिशियल पार्ट तयार करून बसवले जातात ते कोणत्या मटेरियलपासून तयार केले जातात, तर प्लास्टिक, टिटॅनियम अलॉय अँड नॉन मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील या मटेरियलपासून तयार केले जातात. दिस इज अबाउट दी प्रोसेसिंग ऑफ बायोमटेरियल. नेक्स्ट पॉईंट इज प्रॉपर्टीज ऑफ बायोमटेरियल्स. प्रॉपर्टीज ऑफ बायोमटेरियल्स. In order to use the biomaterials for different biomedical applications, the study of biocompatibility and mechanical property and their interaction with a natural tissue are important. In order to use the biomaterial for a different medical application, जे काही बायोमटेरियल्स हवेत ते डिफरंट मेडिकल ॲप्लिकेशन यूज करण्याच्या आधी तर त्याचा कशाचा स्टडी केला पाहिजे, तर बायोकम्पॅबिलिटी ऑफ दॅट मटेरियल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ दॅट मटेरियल अँड द इंटरॅक्शन विथ ए नॅचरल टिश्यू. जे काही बायोमटेरियल तयार होणार आहे त्याचं नॅचरल टिश्यूबरोबर इंटरॅक्शन कसं असणार आहे हे स्टडी करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इन ऑर्डर टू यूज द बायोमटेरियल्स फॉर ए डिफरंट मेडिकल ॲप्लिकेशन्स, द स्टडी ऑफ बायोकम्पॅबिलिटी and mechanical property and their interaction with a natural tissue are more important. The mechanical property of biomaterials such as fracture strength, compressive strength, fracture toughness, elastic modulo etc. are essentially required. The mechanical property of biomaterial, तर कोणकोणत्या प्रॉपर्टी बायोमटेरियलच्या महत्त्वाच्या आहेत, तर फ्रॅक्चर स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, फ्रॅक्चर टफनेस आणि इलास्टिक मॉड्युलो ह्या प्रॉपर्टी ह्या रिक्वायर्ड आहेत. ह्या प्रॉपर्टी डिटेल्समध्ये फर्स्ट टॉपिकमध्ये बघितलेले असतील. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ त्याच्यामध्ये बघितले असतील. द अबव मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ बायोमटेरियल्स कॅन बी मेजर्ड युझिंग द कन्व्हेन्शनल टेस्टिंग अँड मेजरिंग मेथड्स. म्हणजे ह्या काही प्रॉपर्टीज आहेत
fracture strength, compressive strength, fracture toughness, elastic toughness. These method can be measured using a conventional testing and measuring method. The evaluation of a mechanical properties and their relation with their natural tissue will help to study the biocompatibility of the biomaterials for proper orthopedic and dental restoration applications. These are the properties of the biomaterials. प्रॉपर्टीमध्ये महत्त्वाच्या कोणत्या प्रॉपर्टी स्टडी केला जातो तर मेकॅनिकल प्रॉपर्टींचा. मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी येतात? फ्रॅक्चर स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, फ्रॅक्चर टफनेस अँड इलास्टिक मॉड्युलम. दिस इज अबाउट दी प्रॉपर्टीज ऑफ बायोमटेरियल्स. तर आज आपण 2 पॉईंट बघितले. फर्स्ट पॉईंट इज प्रोसेसिंग ऑफ बायोमटेरियल्स अँड सेकंड इज प्रॉपर्टीज ऑफ बायोमटेरियल्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट आवर लास्ट पॉईंट विच इज ॲप्लिकेशन ऑफ बायोमटेरियल्स. तर बायोमटेरियलचे ॲप्लिकेशन काय काय आहे? मीन्स मेटल्स अँड अलाय ह्याचे ॲप्लिकेशन काय आहेत, ग्लास अँड ग्लास सिरामिक याचे ॲप्लिकेशन काय आहेत, पॉलिमरचे ॲप्लिकेशन काय आहेत, कंपोजिट मटेरियलचे ॲप्लिकेशन काय आहेत. तरी आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. टुडे वी विल स्टॉप हिअर.